नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील जुना प्रभाग क्रमांक 5 आणि नवीन प्रभाग क्रमांक 6 मधील रहिवासी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त झाले आहेत. या परिसरातील परिमल कॉलनी, शिवप्रताप कॉलनी, विनय कॉलनी आणि वाडीभोकर रोड भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केलेले भूमिगत गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. अनेक ठिकाणी गटारींच्या चेंबरमधून घाण पाणी रस्त्यावर वाहत असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. क्रमांक 6 त्याचप्रमाणे नवीन प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेल्या 4 वर्षापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत भूमिगत गटारीचं काम झालं होतं. आमच्या परिसरामध्ये शासकीय वसाहत, विनय कॉलनी, शिरे कॉलनी, EDCC बँक कॉलनी, त्याच्यानंतर शिवप्रताप कॉलनी, परिमल कॉलनी, प्रयाग अपार्टमेंट या 6 ते 7 ठिकाणी भूमिगत गटाराचे चेंबर्स लीक झालेले आहेत. त्या संदर्भात मी आमच्या पालिकेकडे वारंवार आमच्या माणसांना बोलवलं, ते जेटी मशीन आणलं, स्वच्छता पण केली, परंतु भूमिगत गटाराचे जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जे अभियंता आहेत त्यांच्याशी मी कमी 10 वेळा बोललो. ते म्हटले की आम्ही येतो सातत्याने टाळाटाळ केलेली आहे आणि त्यांचा जो आउटलेट आहे तो पुढे सापडतच नाही आहे आणि ह्याची जबाबदारी ते वारंवार महापालिकेवर टाकत आहेत, जेणेकरून संबंध फक्त हा MGPचा आहे. आजही मी त्यांच्याकडे गेलो, माझ्या महिला भगिनी मला रोज फोन करतात, इथं प्रचंड दुर्गंधी वाढलेली आहे, साथीचे आजार पसरलेले आहेत. मी 4:30 वाजता पालिकेत महाजीवन प्राधिकरणाकडे गेलो, मी साहेबांशी बोललो, फोन केला तर साहेबांनी फोन सुद्धा उचलला नाही आणि हे सगळं अपयश हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं आहे. जर 2 दिवसाच्या आत हा जर निर्णय होत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने MGPला उत्तर देणार अशी ग्वाही देतो. सिग्नेचर जे लिकेज आहे ते सिमेंटच्या रस्त्याच्या खालून अगदी झिरपत होतं जऱ्यासारखं आणि आमचे 4 घरांचं जे एक हे एंट्रन्स आहे त्याच्या इथं अगदी गोडग्या इतकं पाणी साचलं होतं. त्याच्यात डास, मच्छर आणि इतकी दुर्गंधी होती की घरात राहणं मुश्किल होत होतं. आता आम्ही घर सोडून कुठं जाणार? आमच्या घरात लहान मुलं आहे. 1 महिन्यापासून आम्ही साहेबांना फोन करतो, साहेब यायचे, पण त्यांच्याही अडचणी अशा आहे की ते प्रश्न सुटूच शकत नव्हता. त्यामुळे आता हे कसं करायचं बरं? अगदी दुर्गंधी, कसं राहायचं दुर्गंधीत? आजार, डास, मच्छर होतात डेंग्यूचे. याला जबाबदार कोणाला पकडायचं? बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.